गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती लाडक्या बाप्पाचं आगमन झाल्यानंतर तब्बल 10 दिवस नागरिकांकडून भाविकांकडून जे ते बाप्पाची मनोभावे सेवा करण्यात आली। आता उद्या अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावरती लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे। यासाठी भाविक देखील सज्ज झाले असून महापालिकेने देखील यासाठी मोठी जय्यत तयारी केलेली आहे। मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये 70 नैसर्गिक विसर्जन स्थळांसह 290 कृत्रिम तलाव देखील महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेले आहेत। यासोबतच विसर्जन व्यवस्थेसाठी महापालिकेचे जवळपास 10,000 अधिकारी आणि कर्मचारी देखील महापालिकेच्या माध्यमातून तैनात करण्यात आले आहेत। विसर्जन स्थळावर भाविकांच्या आरोग्याची देखील काळजी घेण्यासाठी मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये 236 प्रथमोपचार केंद्र देखील महापालिकेच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे। यासोबतच 115 रुग्णवाहिका देखील सज्ज ठेवण्यात आहेत। गणपती विसर्जन पूर्ण रात्रभर चालत असताना रात्रीच्या वेळी पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 6188 फ्लड लाईट, यासोबतच शोध कार्यासाठी 138 सर्च लाईट देखील महापालिकेने लावलेले आहेत। त्यासोबतच नागरिकांच्या सोयीसाठी 197 तात्पुरती शौचालय देखील महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे। मुंबईतील अनेक ज्या चौपाट्या आहेत या चौपाट्या परिसरामध्ये वाळूमध्ये अवजड वाहने खचू नयेत यासाठी महापालिकेच्या माध्यमातून 1175 स्टील प्लेट्स देखील लावण्यात आलेले आहेत। यासोबत जे 66 जर्मन तराफे देखील मूर्तीच्या विसर्जनासाठी महापालिकेकडून तैनात करण्यात आले। सोबतच जे गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी अनेक मंडळ तयार असतात, मात्र यावेळी कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी महापालिकेने जवळपास 2,2500 अधिक जीवरक्षकांची देखील या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन अरविंद रावराणेसह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।